गोंदिया नगर परिषद विविध कारणाने नेहमी चर्चेत राहणारी नगर परिषद आहे। 19 एप्रिल रोजी गोंदिया जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यातील निवडणुका असल्याने जुन्या सीईओची बदली होऊन नवीन मुख्याधिकारी श्री रुजू झाले। मात्र त्यांच्या आल्याबरोबर आचारसंहिता लागू झाली आणि त्यानंतर नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी साहेबांचे आतापर्यंत दर्शनच झाले नाही। त्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेनेने आज नगर परिषदेवर आपण साहेबांना पाहिलत का असे म्हणत त्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून त्यांना शोधण्यात आले। गोंदिया जिल्ह्यात पहिल्या टप्प्याच्या निवडणुका होत्या आणि त्या कारणांनी विविध अधिकारी निवडणूक कामाला लागले होते। तसेच गोंदिया परिषदेचे मुख्याधिकारी सुनील भल्लार हे सुद्धा निवडणूक कामासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी लावले असून 19 एप्रिलला जिल्ह्यातील निवडणूक पार पडली, परंतु अद्यापही मात्र मुख्याधिकारी साहेबांचे नगर परिषदेमध्ये आगमनच झाले नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या मुख्याधिकारींबद्दल तक्रारी वाढल्या। अनेक नागरिकांची कामे खोळंबली, मात्र अद्यापही नगर परिषदेमध्ये साहेबांनी दर्शन न दिल्यामुळे नागरिक मात्र त्रस्त झाले होते। या बाबतीत शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे अधिकारी हरीश तुळसकर हे 10 दिवसांपासून मुख्याधिकारी यांना भेटण्याकरिता जात असताना सुद्धा त्यांची भेट घडून आली नाही आणि शेवटी कंटाळून आज त्यांनी आपण सीईओ साहेबांना पाहिलत का त्यांचा फोटो दाखवण्यात आला आणि त्याच्या अनुपस्थित त्यांच्या खुर्चीला हार अर्पण केला। जर निवडणूक कार्यातून मुक्तता होऊन जर 25 मे पर्यंत मुख्याधिकारी साहेबांचे दर्शन नगर परिषदेमध्ये झाले नाही तर चक्क साहेबांची अंत्ययात्रा काढण्याचा इशारा त्यांनी या निवेदनात दिलेला आहे आणि शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा देखील त्यांनी इशारा दिला आहे। आज युवा सेनेतर्फे नगर परिषद गोंदिया येथे सीओ साहेबांना भेट करण्याकरिता मागच्या 8-10 दिवसापासून मी सतत नगर परिषदमध्ये येत आहो। त्यांना कॉल फोन्स करत आहो पण ते काही रिसिव्ह करायला तयार नाहीत। तर मला लोकांसोबत एकच क्वेश्चन करायचं आहे की आपण यांना पाहिलात का? हे आहेत नगर परिषदचे सीओ भल्लार साहेब, जे 26 फरवरी 2024 रोजी गोंदिया नगर परिषद सीओ म्हणून यांनी चेअर सांभाळली। तेव्हापासून हे इलेक्शनच्या कामं आहेत, इलेक्शन ड्युटी आहे, इलेक्शन कलेक्टर ऑफिसला जायचं आहे असं म्हणून 19 एप्रिलपर्यंत यांनी कुठे गेले, काय काम केले ते त्यांनाच ठाऊक। पण 19 एप्रिल झाल्यानंतर आज 1 महिना ओलांडून गेला आहे, पण नगर परिषद सीओ साहेब इथं यायला तयार नाही आहेत, पासून भेटत नाहीत आणि समोर जर आता 10 दिवस आपण सरांना अजून देऊ की सर कुठे असतील, बिझी असतील। आता इलेक्शन चालून राहिले, 4था चरण 5वा चरण, साहेबांच्या इकडे 5वा चरण आखरी असेल। जर ते तिकडचे बिलॉंग करत असेल तर 19 मे पर्यंत वाटते की त्यांचे इलेक्शन पण तिथून संपून जातील, जे वोटिंग टाकून आपले फ्री होतील। तर 25 मे पर्यंत जर साहेब आम्हाला नगर परिषदमध्ये मिळाले नाही तर साहेब आपली पण अंतिम यात्रा काढायला आम्हाला मागं पुढं पाहायला लागेल। शहरात आम्ही दाखवून देऊ की नगरपालिकेला वाटेवर सोडून तुम्ही आपली मस्ती मारून राहिले। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे, गोंदिया।